लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। तर आता आपण पुढच्या भागात बघणार आहोत की पार्थला डिस्चार्ज मिळालेला असतो आणि त्याच वेळेस काव्या खूप प्रेमाने पार्थची काळजी घेत असते, पण त्याच वेळेस त्यांच्यामध्ये नेमकी तळमळते ती म्हणजे मानिनी। आणि तेव्हाच विक्रमकडून योग्य तो कानमंत्र मिळत काव्या आता एक स्वतःच्या मनाशी पक्का निर्धार करणार आहे। मानिनीच्या अटी व नियम सगळं झुगारून पार्थच्या बाबतीत काव्याने आता खूप मोठा निर्णय घेतलाय। आता तो काय असेल ते आपण पाहणारच आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे पुढचे ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पार्थला डिस्चार्ज मिळालेला असतो। पार्थ घरी त्याच्या रूममध्ये असतानाच नेमकी काव्या तिथे जाते। त्याच वेळेस पार्थ शर्टलेस असतो आणि पार्थला जे काही भाजलं आहे, जे भाजल्याचे व्रण आहेत ते पाहिल्यानंतर काव्याच्या पायाखालची जमीनच हादरते। तेव्हा काव्याच्या डोळ्यात आपसुकच अश्रू येतात। ती पार्थला विचारते की देशमुख, माझ्यासाठी इतकं सगळं केलं, इतके मोठे घाव सोचलेत, पण का? खूप त्रास होत असेल ना तुम्हाला? काव्याला स्वतःलाच इतकं गिल्टी फील होत असतं की हे सगळं माझ्यामुळे झालं। मग काय, आपला पार्थ आहेच की तिला हसवण्यासाठी। मुद्दामच मस्करी करत तो म्हणतो की काव्या, तुम्ही माझ्यासोबत असल्यानंतर मला काही होऊ शकतं? काव्या त्याच्याकडे पाहतच राहते। काव्या परत एकदा अपराधी भावनेने सांगते की पण देशमुख, हे सगळं तर माझ्याचमुळे घडलं ना? त्यावर पार्थ शांतपणे उत्तर देतो की हे बघा काव्या, नशिबात जे असतं ते घडतंच आणि माझ्या नशिबात जे होतं ते घडलंच। ते तुम्हीही नाही टाळू शकलात आणि मीही नाही। बरं मला सांगा, तुम्हाला खूप कंटाळा आलाय का? काव्या विचारते की काय? त्यावेळेसच काव्या म्हणते की तुम्हाला खूपच कंटाळा आला असेल ना? पार्थ म्हणतो की हे कशावरून म्हणताय? तेव्हा काव्या मस्करी करत म्हणते की सतत आपलं चष्मा डोळ्याला लावून लॅपटॉपमध्ये बोटं खडखडत बसलेले असतात ना, म्हणून म्हटलं। हा आर्किटेक्ट बोका फक्त इतकंच करू शकतो। त्यावर पार्थ हसतो आणि तो म्हणतो की अजिबात नाही, नाही म्हणजे तुम्ही सोबत आहात म्हटल्यानंतर, म्हणजे माझी फिसकारलेली मांजर सोबत आहे म्हटल्यानंतर मला कंटाळा येईल? त्यावर काव्या डोळे वटारून पाहते। पार्थ आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतो की खरंच तुम्ही सोबत असल्यानंतर मला कंटाळा येत नाही। अगदी एखाद्या सुमसान ठिकाणी जरी नेऊन ठेवलं, म्हणजे एखादा असा बेट की जिथे कोणीच नाही, पण त्या ठिकाणी जर तुम्ही माझ्यासोबत असाल ना, तर मग मला कुठल्याच गोष्टीचा कंटाळा नाही येणार। त्यावर काव्या म्हणते की देशमुख, तुम्ही जरा फारच बोलताय। डॉक्टरांनी तुम्हाला विश्रांती घ्यायला सांगितलंय ना? माझ्याशी इतकीही बडबड करू नका। तुम्ही थकला असाल, आराम करा। त्यावर पार्थ म्हणतो की थकलो तर काय झालं, माझी एनर्जी तर तुम्ही आहात ना? खरं सांगू का काव्या, नाही म्हणजे तुमची मला इतकी सवय झाली आहे ना, तुम्ही साधं माझ्या नजरेसमोर आत्ता जरी असलात ना, तरी मला अगदी शरीरात ग्लुकोज चढवल्यासारखं होईल। बघा मी ठीकठाक आहे ना? आणि तेव्हाच तो विवळतो। त्यावर परत काव्या ओरडते की देशमुख, कधी ऐकणार नाहीत का तुम्ही माझं? नाही म्हणजे इतकं जखमी होऊन सुद्धा हा आर्किटेक्ट बोका सुधारलेलाच नाही आहे। आणि काव्याच्या मनातला प्रश्न ती पार्थला विचारते की पार्थ, जर का मी त्या आगीमध्ये सापडले, अडकले, ही गोष्ट तुम्हाला कळली नसती आणि मी तशीच जळून मेले असते तर? त्यावेळेस काव्याच्या तोंडावरती पार्थ हात ठेवतो आणि तो म्हणतो की प्लीज, हॉस्पिटलमध्ये मी हे बोललो तर तुम्हाला किती राग आला? काय आहे ना काव्या, तशी वेळ कधी मी येऊच दिली नसती, कारण तुम्हाला वाचवताना फक्त एकच विचार माझ्या मनात होता की फक्त तुम्हाला वाचवायचं आहे। माझ्या जीवाचं काही झालं तरी झालं, त्या क्षणी माझ्या मनात फक्त इतकीच भावना होती की एक तर मी तुम्हाला वाचवून या आगीतून बाहेर काढेन, आणि जर का तुम्ही त्यात अडकला तर मी स्वतः तुमच्यासोबत त्यात उडी घेऊन स्वतःला संपवेन। त्या क्षणी काव्यासुद्धा पार्थच्या तोंडावर हात टेकते। देशमुख, काव्याच्या काळजावर घाव बसतो। दोघेही आता एकमेकांच्या इतके जवळ असतात ना, दोघांच्याही मनात एकमेकांबद्दलची जाणीव असते। प्रेम हळूहळू निर्माण होते, दोघांनाही एकमेकांची काळजी वाटते। पण काव्यासाठी पार्थने
आगीत उडी घेऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून जो पराक्रम गाजवला ना, त्यासाठी तो व्हायरल झालेला असतो. त्यावर पार्थ मस्करी करत विचारतो, काव्या, नाही म्हणजे माझी बातमी व्हायरल झाली आहे सगळीकडे आणि लोकांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, की माझ्यासारखा नवरा प्रत्येक मुलीला मिळायला हवा म्हणे. यावर तुमचं मत काय आहे? काव्या वैतागूनच म्हणते की मिस्टर देशमुख, थोडा वेळ प्लीज विश्रांती घ्याल का? आणि देशमुख, हे बघा, मला अजून अभ्यासही करायचा आहे आणि कामामध्ये मदतही करायची, त्यामुळे प्लीज थोडा वेळ तोंड जरा बंद ठेवाल का? काव्या त्याला चेतावणी देते. त्यावर पार्थ हसत मुद्दामच पुन्हा तिची मस्करी करतो. तो म्हणतो, ते घड्याळ शोधण्याच्या नादामध्ये तुम्ही सगळी पुस्तकं घेऊन गेलात आणि ती तर आता जळून खाक झाले ना. आता काय डोंबलाचा अभ्यास करणार आहात का? काव्या असले डोळे वटारून पाहते त्याच्याकडे रागाने आणि त्याची बोलतीच बंद होते. देशमुख, तुम्ही ना माझं काही ऐकत नाही. त्यापेक्षा मी एक काम करते, तुमच्याशी बडबडत बसण्यापेक्षा ना माझी मी निघून जाते. काय बडबड करायची आहे ना ती करा तुम्ही. आता काव्या बाहेर जाणार तेव्हा पार्थ तिला अडवतो आणि काव्याला सांगतो की माझी एक मदत कराल? काय आहे, मला एक गोळी घ्यायची आहे. ती आत्ता या वेळेला घेणं गरजेचं आहे, तेवढी द्याल मला? तेव्हा काव्या म्हणते की ठीक आहे. तो सांगतो की हे माझ्या हाताला लागलं आहे ना, म्हणून घेता येत नाही आहे. काव्या गोळ्यांचं पॉकेट घेऊन येते आणि तेव्हा पार्थ तिला सांगतो की हां, ही गोळी द्या मला. पार्थच्या तळहातावरती ती गोळी टेकवणार, पण तिथेही त्याला जखमा झालेल्या असतात, भाजल्याचे व्रण. त्याला उगाच त्रास कशाला, म्हणून काव्या स्वतःच काळजीने विचारते की देशमुख, तुमची हरकत नसेल तर ही गोळी मी भरवली तर चालेल का? पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो. त्याला आनंदाच्या उकळ्या फुटतात. तो मग तर हसतच म्हणतो की हो, का नाही चालणार. काव्या पटकन ग्लासात पाणी घेते आणि हळूच ती पार्थच्या तोंडात गोळी टाकते. त्यानंतर जेव्हा ती त्याला पाणी पाजत असते, त्याला अचानकच ठसका लागतो. कारण त्याला इतका आनंद झालेला असतो, हसण्याच्या नादात त्याला जोराचा ठसका लागतो. पार्थला ठसका लागताच काव्या घाबरते आणि पटकन त्याच्या डोक्यावरती हळूवार हात चोळायला लागते. तेव्हा पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो. इतक्यातच नेमकी या दोघांच्या मध्ये तळमळते मानिनी आणि काव्या पार्थच्या जवळ आहे. ती इतकं प्रेमाने त्याची काळजी घेते, त्याला प्रेमाने गोळ्या भरवते. हे सगळं तिने पाहिलेलं असतं आणि का कोण जाणे, पण तिच्या मनात द्वेष येतो, राग येतो, काव्याबद्दलचा तिरस्कारच असतो. काव्याला आपली काळजी वाटते, आपल्याबद्दल तिच्या मनात प्रेम निर्माण होते, त्या दोघांमधली जवळीक वाढते. ते पाहिल्यानंतर पार्थचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि तो आनंदाच्या भरात गाणं गुणगुणतच असतो. काव्य त्याला विचारते की आणखीन काही हवंय का, पण त्याचं लक्षच नसतं. पुन्हा ती विचारते की पार्थ, आणखीन काय हवंय का? त्यावर ती गुपचूप तेथून निघून जाणार, तर पार्थ तिला म्हणतो की काव्या, 1 मिनिट थांबा. काय आहे, अजून 2 गोळ्या द्यायच्या बाकी आहेत. तेव्हा काव्या विचारते, विचारल्यानंतर सांगता येत नाही. आता ती डाफरते म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो की काय आहे, ती गोळी घेतल्याच्या नंतर 5 मिनिटातनं दुसऱ्या गोळ्या खायच्या होत्या ना, म्हणून काही बोललो नाही, मी गाणं गुणगुणत होतो. आता काव्या त्या 2 गोळ्या देणार. इतक्यातच मानिनी रागातच तिला हाक मारते की थांब काव्या. पार्थचं लक्ष जातं. आता इतका छान प्रेमळ त्या दोघांमधला संवाद चालू होता. मस्त पार्थ रमत होता, पण ज्या क्षणी मानिनी तिथे येते, पार्थ वैतागतच मनात विचार करतो की यार, आत्ता तर कुठे सगळं चांगलं चाललं होतं, आई का आली आहे मध्ये? सगळं व्यवस्थित चालू असताना आई मध्येच येऊन गडबड करते. पण मला एक कळत नाही आहे, माझा आणि काव्याचा जेव्हा जेव्हा छान संवाद रंगतो, तेव्हाच नेमकी आई का बरं मध्ये येत असेल? काव्याजवळ येऊन रागात तिच्याकडे कटाक्ष टाकत ती पार्थला विचारते की हे सगळं तू तिच्याकडून का करवून घेतोयस? काव्याच्या हातून ती गोळ्या घेत विचारते की पार्थ, आता इथून पुढे तुला जे काही लागेल ना ते मला सांगायचं. तुला जे हवं असेल ते सगळं मी बघते. आणि काय झालंय मला सांग बरं. उगाचच तिला त्रास नको ना देऊच. काय आहे, काव्याला खूप जास्त अभ्यास आहे ना, तिला अभ्यास करायचा असेल. मुद्दामच मानिनी काव्याची काळजी वाटते असं दाखवत तिला टोमणेच मारत असते.
ते काव्याला कळून चुकतात. काव्याला ती सांगते की काव्या, तू एक काम कर, तू ना अभ्यासावरतीच लक्ष केंद्रित करा. मालिनीने असं विचारताच पार्थला जरा तिचं बोलणं खटकतं. तो विचारतो की आई, काव्याच्या या शिक्षणाच्या भानगडीत तू कशाला पडतेस? नाही म्हणजे मी आहे ना बघायला. तू जा, काव्या आहेत की बघायला, त्या सांभाळतील, म्हणजे माझी काळजीही घेतील आणि अभ्यासही करतील. हो ना काव्या? काव्या फक्त त्याच्याकडे पाहतच असते. आई, तुला माहिती आहे ना की काव्याचं कलेक्टर बनणं किती मोठं स्वप्न आहे. किती वर्षापासून त्यांनी हे स्वप्न बघितले. त्यावर मानिनी म्हणते की पार्थ, अरे मी काय वेगळं बोलले का? मलाही काव्याच्या अभ्यासाची काळजीच वाटली ना. काव्या, तू जा, पार्थला काय हवं नको ते मी बघते. काय आहे, तुझं स्वप्न जास्त महत्त्वाचं आहे ना इथे, बाकी सगळ्यांपेक्षा. आता तिने मुद्दामच तिला टोला लगावलेला असतो. तेव्हाच काव्याला इतकं वाईट वाटतं. बिचारी किती प्रेमाने, स्वतःला गिल्टी समजून अपराधी भावनेने पार्थची काळजी घेतच होते. पण मानिनीला प्रत्येक वेळी यांच्यामध्ये का तळमळायचं असतं तेवच जाणे. आणि हो काव्या, काय आहे, तुझं स्वप्न जास्त महत्त्वाचं आहे, मग ते कोणीच मोडणार नाही या. तू जा. मानिनीने पार्थसाठी दूध आणलेलं असतं. जबरदस्ती ती त्याच्या हातात टेकवते. तेव्हा पार्थला जे हाताला भाजलेले व्रण असतात त्याला थोडासा त्रास होतो. तो विवळतो आणि काव्याला आणखीनच त्याची काळजी वाटते. मानिनी रागातच त्याला विचारते की हीच ती गोळी आहे ना. त्यावर पार्थ सांगतो की आई, ती नको, ती रात्रीची गोळी आहे. मानिनी विचारते की हो, पण मी ही आत्ताच काव्याच्या हातून घेतली, मग हीच गोळी तू तिला का मागितलीस? आता पार्थ अडकतो. तो ततपप करतच म्हणतो की ती चुकून मागितली. काव्या तिथेच थांबून आहे म्हटल्यानंतर मुद्दामच मानिनी म्हणते की काव्या, अगं जा, मी आहे पार्थसोबत. माझ्या मुलाची काळजी कशी घ्यायची मला कळतं अगं. त्यावर पार्थ विचारतो की आई, अगं त्या आहेत ना, त्या माझी काळजी घेतातच, मग तू अशी का बोलतेस त्यांना? त्यावर मानिनी म्हणते की अरे मी कुठे काय म्हटलं, तिचा अभ्यास महत्त्वाचा आहे ना तिच्यासाठी, मग तो करू देत तिला. आणि हो पार्थ, ही गोळी आत्ताची घ्यायची आहे ना, ती जी गोळी आहे ना ती घ्यायला अजिबात विसरू नकोस हा. काव्या रडतच तेथून निघून जाते. त्यानंतर काव्याच्या मनात एक दुःखाची लाट उसळते. त्यामध्ये तिला घडला सगळा प्रसंग आठवतो. तो म्हणजे की पार्थ कसा अचानकच तिच्या मदतीला धावून आला आणि काव्याला आगीतून बाहेर काढलं. आगीतून बाहेर काढत असताना त्याने काव्याचा जीव वाचवला, पण स्वतः मात्र त्या संकटात अडकला. स्वतःचा जीव तिच्यासाठी त्याने धोक्यात टाकला. त्यानंतर पार्थ कोमात गेल्याची बातमी कळाली. त्यानंतर काव्याने देवीसमोर त्याच्यासाठी दिवा लावून केलेली प्रार्थना त्याला आठवते. आणि त्याच वेळेस पार्थसोबतचं हॉस्पिटलमधलं सगळं बोलणंही, म्हणजे पार्थने कशी तिचीही काळजी घेतली. तिच्याही हाताला जखम झाली होती, भाजलं होतं, त्याला प्रेमाने मलम लावलं. तोही इतकी काळजी करतो आपली. काव्याला काही कळतच नसतं. विचारांनी नुसतं डोकं चक्रावतं आणि तितक्यातच तिथे विक्रम येतो. त्या क्षणी काव्याच्या मनात इतके छान विचार चालू असतात ना, ती मनातच पार्थची माफी मागत म्हणते की सॉरी पार्थ, प्रत्येक वेळी मी तुमच्यासमोर हरतेच आहे, तुम्ही नेहमीच माझ्यासमोर जिंकता. मानिनी काकू मला तुम्हाला सोडून जायला सांगतायत, पण मला आत्ता कळून चुकतंय की मी तुमचा जीव बनले. मी अचानकच तुमच्या आयुष्यातून अशी निघून गेले तर तुम्ही मागाशी म्हणालात की तुम्ही मरून जाल. मी काय करू मला कळत नाही आहे पार्थ. तुम्ही माझ्यावरती इतकं प्रेम का करता? खरंच पार्थ, मला ना आता काय निर्णय घ्यावा ते सुद्धा कळत नाही आहे. ती हुंदके देतच असते, रडत असते. तुम्ही मला वाचवण्याऐवजी मला जर त्या आगीतच सोडले असते ना, तर निदान मी शांतपणे देवाघरी तरी गेले असते. पण आता मरायला न मिळणे त्याच्यापेक्षाही जास्त क्रूर शिक्षा मी भोगते. तुम्ही मला वाचवून खूप मोठी चूक केली आहेत पार्थ. मला तुमची काळजी इतकी का वाटते तेही कळत नाही आहे. काव्या इतकी रडायला लागते खळाखळा. त्याच ठिकाणी विक्रम तिला हाक मारतो आणि तेव्हाच काव्या पटकन त्याच्यापासून आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करते. विक्रम एकटा क्षणी विचारतो की काव्या, तू रडतीयस? मला नक्कीच कळतंय की तू पार्थची काळजी करतेस, पण काळजी करू नकोस.
लवकरच त्याच्या शरीरावरच्या जखमा बऱ्या होतील. ज्या क्षणी विक्रम अचानकच बोलतात की काव्या, पार्थला औषधापेक्षाही जास्त तुझं प्रेम आता लवकरात लवकर बरं करू शकतं, तेव्हा काव्या धक्क्याने त्यांच्याकडे पाहते. अगं मी बरोबरच बोलतोय. तुला हे ऐकून आश्चर्य जर वाटत असलं तरीसुद्धा तूच विचार कर ना. नाही म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो फक्त तुझ्यासाठी आगीत उतरला होता. त्या क्षणी काव्या हुंदके देतच सांगते की पण मानिनी काकूंना मी त्यांच्याशी साधं बोललेलं सुद्धा आवडत नाही आहे. त्यावर विक्रम म्हणतात की हे बघ काव्या, मला तुझी मनस्थिती कळते, पण मी सांगतो आहे तुला की तू त्याच्याजवळ राहा, त्याच्याशी सतत बोलत राहा. त्यावर काव्य विचारते की पण काका, जर काकूंना मी बोललेलं आवडतच नाही तर मग कशी बोलू ना. त्यावर विक्रम म्हणतात की हे बघ, मानिनीचा तू विचार अजिबात करू नको. तिला समजावण्यासाठी मी आहे ना. मला खात्री आहे की तुझ्या बोलण्याने, काळजी करण्याने पार्थला खूप सारी शक्ती मिळेल आणि तो लवकरात लवकर बरा होईल. काव्या, जास्तीचा विचार करू नकोस बाळा. हे बघ, तू आता फक्त पार्थ लवकरात लवकर कसा बरा होईल, त्याच्या जखमा, त्याचे जे भाजलेले व्रण आहेत ते लवकरात लवकर ठीक कसे होतील याचा विचार कर. आणि हो, पार्थची काळजी घेण्याच्या नादामध्ये स्वतःच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस हा. ते हसत बोलतात. काव्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात आणि त्या क्षणी काव्य सांगते की हो काका, तुमच्या बोलण्याने मला धीर आलाय आणि मला कळतंय की मला आता नक्की काय करायचं आहे ते. आता विक्रम तर तेथून निघून जातात. त्यानंतर काव्या जेव्हा अभ्यास करत रूममध्ये बसलेली असते तेव्हाच पार्थ झोपे गेलेला असतो आणि राहून राहून काव्याला फक्त त्याच्यासोबतचा संवादच आठवत असतो. फक्त तेच एकच वाक्य सतत काव्याच्या डोक्यात घुमतं की जर त्या आगीत तुम्हाला काही झालं असतं तर त्याच आगीत उडी टाकून मी सुद्धा मेलो असतो. पण आता काव्याने मनाशी पक्क ठरवलंय की मानिनीने तिचा कितीही राग केला तरीसुद्धा ती पार्थच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा होऊ देणार नाही, तर स्वतः ती त्याची सेवा करेल. जीवाने सांगितल्याप्रमाणे पार्थपाशी राहण्यापासून आता तिला कोणीही रोखू शकणार नाही. काव्या हे सगळं स्वतःच्या मनाशी पक्क ठरवते. त्या क्षणी आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत ती जेव्हा पार्थकडे पाहते तेव्हा काव्याच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येते आणि मनातच म्हणते की आर्किटेक्ट पोका. तिलाच हसू येतं. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे पुढचे जबरदस्त ट्विस्ट आपण आपल्या चॅनलवरती पाहणारच आहोत. आता पुढे नक्की काय घडतंय ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल.